नमस्कार. लिंग, शाळा आणि समाज या विषयाअंतर्गत समाजातील एका यशस्वी महिलेची मुलाखत घेऊन त्यावर अहवाल लेखन करणे हे प्रात्यक्षिक कार्य आम्हाला मिळाले होते आणि याच प्रात्यक्षिक कार्याच्या अंतर्गत मी आज समाजातील एका अशाच यशस्वी महिलेची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे. त्या गेल्या 20 वर्षापासून ब्युटी पार्लर या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांचं नाव आहे भाग्यश्री ज्ञानेश्वर शेटे. चला तर मग जास्त वेळ न लावता आपल्या मुलाखतीस सुरुवात करूया. सर्वप्रथम मला आपलं नाव सांग. माझं नाव भाग्यश्री ज्ञानेश्वर शेटे. आपलं बालपण आणि शिक्षण याबद्दल एक थोडक्यात माहिती सांगा. माझं बालपण मुंबई येथे चेंबूर या ठिकाणी गेलं. माझं 1ली ते 10वी शिक्षण हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या स्कूलमध्ये झालं. 11वी 12वी मी आचार्य कॉलेज येथे केलं आणि BA चे शिक्षण मी कालिंदा युनिव्हर्सिटीमधून एक्सटर्नली पूर्ण केलं. तर आता मला हा प्रश्न विचारायचा आहे की आपल्या कुटुंबाचा तुमच्या जडणघडणीवर किंवा तुमच्यावर कशा प्रकारचा प्रभाव पडला? आई वडील कष्टाळू होते, त्याच्यामुळं त्यांचा जास्त करून प्रभाव पडला. कसं काम करायचं, कशा पद्धतीने आर्थिक व्यवहार कसे सांभाळायचे, हे सगळं त्यांच्याकडून शिकले. तर आता आपण तुमच्या करिअरकडे थोडंसं वळूया की तुम्ही तुमच्या करिअरची सुरुवात कशी केली आणि ते क्षेत्र निवडण्याचं कारण काय होतं? कारण म्हणजे वडिलांना 12वी नंतर शिक्षण पुढे करायचं नव्हतं. मग त्यांनी म्हटले की तू एखादा कोर्स निवड. मग आम्ही ऑप्शन म्हणून हा पार्लरचा कोर्स निवडला होता. मग 6 महिन्याचा कोर्स होता. मग तो कोर्स करत करत आई म्हटली एक्सटर्नली ऍडमिशन टाक, BA म्हणून जाते तुझं. मग हे 3 वर्ष तिथं मी जॉब पण केला आणि BA पूर्ण केला. या पद्धतीने या कोर्समधून माझ्या जर्नीला सुरुवात झाली. आपल्या व्यावसायिक जीवनातील सर्वात मोठी प्रेरणा काय? प्रेरणा म्हणजे माझी आई आहे. तिने शिवण क्लास चालू केला होता. ज्या वेळेला इथून मुंबईला गेले होते त्यावेळेला तिने त्याच्यात खूप डेव्हलपमेंट केली. त्या पद्धतीने आपण आपल्या क्षेत्रात का करू शकतो नाही. सगळ्यात मोठी आयडल ही माझी आई आहे. आता पुढचा प्रश्न आहे की आपल्या व्यावसायिक जीवनातील काही महत्त्वपूर्ण यश आणि उपलब्धी कोणत्या? मी लग्न झाल्यानंतर ABTC चे कोर्स केले. त्याच्यानंतर ॲडव्हान्स केला. ब्युटी पार्लरचे मेकअपचे कोर्स केले. मला हेअरकटमध्ये अवॉर्डही मिळाला आहे. त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचे TOT म्हणून आहे ती परीक्षा दिली. त्याच्यामुळं मग गव्हर्नमेंटचे मी जवळजवळ 4 बॅचेस घेतले आहेत. 120 मुलींना शिकवलं आहे. या प्रकारे मी अजून तरी पुढं चालू आहे. मग इतकं सगळं करत असताना तुम्ही तुमच्या कामात संतुलन कसं ठेवता? म्हणजे घर, पार्लर दोन्ही बघणं हे कसं जमतं तुम्हाला? टाइम मॅनेजमेंट करावं लागतं. सकाळी घरातलं सगळं बघून मग 11 ते 5 या वेळेत मग पार्लर चालू असतं. त्याच्यानंतर मग संध्याकाळच्या वेळ परत घरच्या लोकांसाठी देणं, फिरणं, करणं यासाठी वेळ देतो असा. मग महिलांसाठी या क्षेत्रामध्ये कोणत्या प्रकारच्या संधी आहेत? तुम्ही काय सांगू शकता याबद्दल की महिलांनी या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात काय यावं? या क्षेत्रामध्ये सध्या खूप संध्या उपलब्ध आहेत. म्हणजे फक्त ब्युटी पार्लर न राहता हेअर एक्सटेन्शन, परत नेल आर्ट, स्किन केअर, परमनंट मेकअप आर्टिस्ट, सलून मॅनेजमेंट अशा वेगवेगळ्या संध्या या ह्याच्यामध्ये उपलब्ध झाल्या आहेत. तर मग आपल्याला कोणत्या गोष्टींमुळे सगळ्यात जास्त आनंद मिळतो? आता पुढचा प्रश्न आहे आपला की बाबा तुमच्या पर्सनल आयुष्याशी निगडीत आहे की तुम्हाला बाबा कुठल्या गोष्टींमुळे जास्त आनंद मिळतो? तुम्हाला काय करायला आवडतं किंवा तुमचा छंद काय आहे? छंद म्हटला तर फिरणे, बोलायला जास्त आवडतं, घरातल्यांशी म्हणा. परत सध्या नवीन काही शिकायला आवडतं. शेअर मार्केटचं शिकते आहे थोडंफार सध्या. असं वेगवेगळं काही असेल तर त्याच्यामध्ये शिकते थोडं. आपल्या योजना आणि ध्येय काय आहे? सध्या मला पार्लर मोठं करायचं आहे. त्या हेतूने वाटचाल चालू आहे. सध्या शेअर मार्केटमध्येही पैसे गुंतवणूक चालू आहे. दोन्हीही शिकत आहे व्यवस्थित. मग त्याच्यातला पैसा आणि पार्लरच्या हिशोबातले पैसे दोन्हीही मी मोठं पार्लर करण्याच्या प्रयत्नात आहे. तर मला आपल्या इंटरव्ह्यू घेण्याची संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद. आणि एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की आपण समाजाला काही संदेश देऊ इच्छिता का? संघर्ष हा प्रत्येक व्यवसायात असतो, नोकरीत असतो. फक्त तो
संघर्ष आहे असं न मानता त्याच्यातून काहीतरी शिकण्यासारखं आहे या दृष्टिकोनातून तुम्ही गेलात तर बरंच काही मिळू शकतो. धन्यवाद मला आपला इंटरव्ह्यू घेण्याची संधी दिल्याबद्दल. आभारी आहे.